सहकार क्षेत्रात मोठा भूकंप घडवणारी बातमी समोर आली आहे। आता जिल्हा बँकांमध्ये 10 वर्षांपेक्षा जास्त काळ संचालक राहिलेल्या नेत्यांना थेट पात्र ठरवण्यात येणार आहे। मंडळी, सहकार मंत्रालयाने बँकिंग कायद्यात महत्त्वाची दुरुस्ती केली आहे। या नव्या नियमानुसार कोणत्याही व्यक्तीला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत जास्तीत जास्त 10 वर्षे संचालक म्हणून राहता येणार आहे। जर हा कालावधी पूर्ण झाला असेल तर त्या व्यक्तीला पुढील निवडणूक लढवता येणार नाही। त्यामुळे वर्षानुवर्षे बँकांवर वर्चस्व गाजवणाऱ्या प्रस्थापित नेत्यांना मोठा धक्का बसणार आहे। आमदार, माजी आमदार आणि त्यांच्या गटांना याचा थेट फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। तसेच बँकांच्या अव्यवहारांवर रिझर्व्ह बँकेचे थेट नियंत्रण राहणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे कर्ज वाटप आणि वसुली प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप कमी करण्यासाठी ही कडक नियम लागू केले जाणार आहेत। अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या संचालक मंडळांची मुदत संपलेली असून निवडणूक दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे या नव्या नियमांचा फटका अनेक जुन्या संचालकांना बसणार आहे। मंडळी, शासनाचा हा नवा नियम तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा।